नमस्कार मित्रांनो, आज आपण डाळ चिकन बनवत आहे। साहित्य बघा, कांदा, टमॅटो, डाळ, दुधी, कोथिंबीर, चिकन धुवून घेतोय। अद्रक लसूण पेस्ट तयार आहे। डाळ शिजवून घेऊया। यासाठी थोडंसं तेल टाकायचं डाळ शिजवण्यासाठी। डाळ शिजवायला लावूया। 2-3 शिट्ट्या करून घेऊया। बाहेरचा नजारा बघा, काय पाऊस पडतोय मस्त। 4 शिट्ट्या बाहेर पाऊस चालू आहे। डाळ शिजली, आता डाळ काढून घेऊया। आता चिकन शिजवून घेऊया। तेल टाकतोय। 2-3 पळ्या तेल टाकायचं। जिरं टाकून कांदा टाकून घ्या। कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। चवीनुसार मीठ टाकायचं। कांदा चांगला लाल झालाय। आता अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकून घेते। त्याला मिक्स करून हळद, धना जिरा पावडर, आणखीन 1 चम्मच आणि चटणी 2 चम्मच चटणी। टमाटर टाकूया। टमाटर मिक्स करून घेऊ। टमाटर नरम होण्यासाठी वरी झाकण ठेवूया। टाकून घेऊया। मिक्स करूया। चिकन शिजेपर्यंत ताटावर झाकून घेऊया त्याच्यावरती। डाळ मिक्स करून घ्या सगळं मस्तपैकी। आता दुधी टाकत आहोत त्यात। दुधी टाकला, दुधी मिक्स करून शिजेपर्यंत झाकून ठेवूया। ते बनवत आहे। तयार होत आहे आपला। अजून 10 मिनिटं लागतील। बाहेर पाऊस चालूच आहे, अजून बंद झालेला नाही। कोथिंबीर टाकून घेतो। तयार आहे आपलं डाळ चिकन। तयार आहे आपलं डाळ चिकन। चपाती, भात, लिंबू, कांदा। तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।